तर सांगली महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे। सांगलीतील काही भागात पूर स्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये लक्ष ठेवण्यासाठी खास आपत्ती व्यवस्थापन केंद्राची निर्मिती करण्यात आली आणि या ठिकाणाहून संपूर्ण सांगली शहरावर लक्ष ठेवलं जात आहे। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। सांगली कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे। आपण आता पाहू शकता, आपण महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात आहोत। या ठिकाणाहून पूर परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात ठेवण्याचं काम महापालिकेचे हे सर्व कर्मचारी या ठिकाणी करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कशी वाढते, पाणी कमी होतं, कृष्णा नदीचा पूर असेल किंवा ज्या भागात पाणी जाऊ शकतं, शिरू शकतं, अशा ठिकाणी CCTV लावलेले आहेत। अग्निशमन दल असेल, तात्काळ यंत्रणा ज्या ठिकाणी फास्ट पाठवायचे असतात त्या सर्व व्यवस्थेच्या ठिकाणी CCTV लावल्यामुळं पूर परिस्थिती महापालिकेच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल, यांच्याकडून ही नियंत्रणात ठेवण्यात आलेले आहे। हे आपण पाहू शकता, या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात भला मोठा TV लावलेला आहे आणि त्या टीव्हीवरती त्यांनी TV 9 लावून संपूर्ण घडामोडीवर, राज्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या घडामोडीवर ते लक्ष ठेवून या ठिकाणी आहेत। कॅमेरामन विकी सोबत मी शंकर देवकुळे, TV 9 मराठी, सांगली।